नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत ना मित्रांनो? मी विनायक सावंत तुमच्यासाठी घेऊन आलोय प्रॉपर्टी संबंधित काही गोष्टी. मित्रांनो, तुम्हाला पण प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही भरता तर तुम्हाला असेसमेंट सर्टिफिकेट लागतं. तर ते आज कसं काढायचं, म्हणजे त्याला मूल्यांकन सर्टिफिकेट, मूल्यांकन प्रमाणपत्र बोलतात. तर ते आज कसं काढायचं, कसं बघायचं, कसं अप्लाय करायचं, ते आज आपण समजून घेऊया. मित्रांनो, त्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ यायच्या अगोदर मला नोटिफिकेशन मिळून जाईल. मित्रांनो, तुम्हाला गुगलवर जायचं आहे, तिथे KDMCGovernment.in टाकायचं आहे. ते टाकल्यावर तुम्हाला क्लिक करून ओपन करायचं आहे. तुम्ही बघू शकता इकडे कल्याण डोंबिवलीचे सर्व साईड ओपन झालेले आहेत. इकडे तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. प्रॉपर्टी सर्च फॉर कल्याण डोंबिवली ह्या साईडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्या साईडवर क्लिक केल्यावर असं पॉपअप ओपन होईल. इथे पहिलीच लाईन आहे प्रॉपर्टी टॅक्स फॉर कल्याण डोंबिवली, ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं मित्रांनो. इथे वरती पॉपअप ओपन होईल, तिथे ओकेवर क्लिक करा. ओकेवर क्लिक केल्यावर आपलं कल्याण डोंबिवलीचं जे पोर्टल आहे ते ओपन होऊन जाईल. ते असं तुम्हाला दिसून जाईल. इथे तुम्हाला मित्रांनो 2 लँग्वेज भेटतील. त्या 2 लँग्वेजने तुम्ही काही सर्व गोष्टी करू शकता. इकडे इंग्लिश राईट साईडला बघू शकता, इंग्लिश आहे आणि मराठी 2 लँग्वेज आहेत. त्यामध्ये तुम्हाला जी लँग्वेज जमेल त्या लँग्वेजने तुम्ही करा. त्यानंतर या साईडला बघू शकता इथे लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे सिटीजन लॉग इन आहे, त्याच्यावर तुम्ही मित्रांनो क्लिक करा. लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर इथे सिटीजन लॉग इन म्हणून असं पोर्टल ओपन होईल. इथे तुम्हाला मित्रांनो तुमची आयडी क्रिएट करायची आहे. जर तुम्ही लॉग इन आयडी बनवली असेल तर तुम्ही तुमचं जो पण लॉग इन आयडी तुम्ही ठेवला असेल तो टाकून तुम्ही इथे सबमिटवर क्लिक करून तुमचं साईड ओपन करा. जर तुम्ही लॉग इन आयडी क्रिएट नाही केली असेल तर इथे खाली ऑप्शन आहे सिटीजन रजिस्टर, हे तुम्ही ओपन करून इथे तुमच्या जो पण इन्फॉर्मेशन आहे ते टाकून तुम्ही तुमची लॉग इन आयडी बनवून घ्या. चला तर मित्रांनो, लॉग इन आयडी बनवलं असेल तर तुम्ही इथे तुमचा आयडी टाका आणि ओपन करा. मित्रांनो, जसा कोड लिहिलेला आहे त्याच कोडचा व्हेरिफिकेशन कोड तुम्ही इथे टाका आणि सबमिटवर करून ओपन करा. ते टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा आणि ओपन करा. इथे बघू शकता ही आपली सर्व्हिस साईड आहे. इकडे तुम्हाला बिल बघायचं असेल तुमचं प्रॉपर्टीचं किंवा वॉटर टॅक्सचं, तुम्हाला काही गोष्टी इकडे सर्व पेंडिंग ॲप्लिकेशन नंबर इकडे सर्व लिहिलेलं असतं. तुम्ही सर्व काही इथे चेक करू शकता. इथे राईट साईडला सिटीजन सर्व्हिस आहे, इकडे तुम्हाला सर्व सर्व्हिस अवेलेबल आहेत. इकडनं तुम्ही ज्या पण गोष्टी तुम्हाला करायच्या असेल ते तुम्ही इकडे फिलअप करून तुम्ही ते करू शकता. इथे आपल्याला प्रॉपर्टी टॅक्स संबंधित करायचं तर इकडे तुम्ही प्रॉपर्टी टॅक्सवर क्लिक करा. प्रॉपर्टी टॅक्सवर क्लिक केल्यानंतर असेसमेंट सर्टिफिकेट, इथे आपलं मूल्यांकन प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला काढायचं आहे. ते तुम्ही इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर तुम्हाला इकडे फॉर्म ओपन होईल. असेसमेंट सर्टिफिकेटसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तो आपण फॉर्म कसा भरायचा आहे आज आपण बघून घेऊया. त्यानंतर इकडे मित्रांनो मॅन्डेटरी स्टार केलेलं आहे, ते तुम्हाला गोष्टी भरायच्या आहेत. बाकीच्या गोष्टी अवेलेबल म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहेत, त्या नाही भरल्या तरी तुम्हाला चालून जातील. मॅन्डेटरी स्टार केलं आहे ते तुमचं फर्स्ट नेम आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मित्रांनो. लास्ट नेम, मिडल नेम सर्व काही टाकायचं आहे. त्यानंतर स्टार इकडे डिव्हिजनला केलेलं आहे, तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं इकडे कुठचं आहे ते. त्यानंतर बाजूला वॉर्ड आहे, वॉर्ड क्रमांक मित्रांनो जो पण असेल तो तुमचा परफेक्ट तोच टाकायचा आहे, दुसरं काही टाकू नका, नाही तर फॉर्म सबमिट होणार नाही. मित्रांनो, वॉर्ड क्रमांक जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला प्रॉपर्टी इंडेक्स कॉपी दिली जाते प्रॉपर्टीची, त्यावर तुमचा वॉर्ड क्रमांक लिहिलेला असतो, तो तुम्ही बघून इकडे वॉर्ड क्रमांक टाकू शकता. ते झाल्यानंतर मित्रांनो थोडं खाली जायचं आहे. इकडे तुम्हाला प्रॉपर्टी डिटेल फिल करायचे आहे. इकडे प्रॉपर्टी नंबरला स्टार मार्क केलेला आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. प्रॉपर्टी नंबर म्हणजे मालमत्ता नंबर जसा आहे तसाच टाका मित्रांनो, काही मिस्टेक करू नका. इथे साईडला प्रॉपर्टी नंबर टाकल्यावर इथे ओनर नेम आणि ओनर ॲड्रेस हे आपणच फिल होऊन जाईल, तुम्हाला टाकायची गरज नाहीये, फक्त थोडा वेळ थांबायचा आहे. बघू शकता हे आपणच आलेलं आहे. त्यानंतर इथे प्रोसेसवर क्लिक करा मित्रांनो. खाली थोडा वेळ थांबायचं मित्रांनो, सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुम्हाला हँग होत आहे थोडं. तर बघू शकता खाली लिंक ओपन झालेलं आहे. इकडे तुम्हाला डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे मित्रांनो. डॉक्युमेंट नेम बघू शकता, आयडेंटिटी कार्ड ऑफ द ॲप्लिकंट इफ ही इज सेक्युअर टेनंट अंडर द ॲक्ट.
मित्रांनो इथे तुम्हाला ID कार्ड टाकायचं आहे. इथे अपलोडवर क्लिक करून तुम्ही जो पण तुमच्या फाईलमध्ये जो पण तुमचा ID असेल तो इथे अपलोड करून टाका. चला तर मित्रांनो आपला जो ID आहे तो आपण इथे फिल करूया. इथे बघू शकता मी अपलोड केल्यानंतर फाईल अपलोड सक्सेसफुली हा असं नाव आलं पाहिजे. सक्सेसफुली नाही आलं तर मित्रांनो हे तुमचं होणार नाही. ते तुम्ही परत डिलीट करून ते तुम्ही परत नीट बनवा आणि मग परत टाका. अपलोड सक्सेसफुली झाल्यावर तुम्ही इथे अपलोड करू शकता. अपलोड झालेला आहे ऑलरेडी. इथे सक्सेसफुलीवर परत अपलोड करू नका. मित्रांनो तुम्ही चुकून काही दुसरं टाकलं असेल तर इकडे ॲरो दिलेला आहे. तुम्ही इथे रिमूव्ह करून दुसरं परत ते टाकू शकता. इथे खाली चार्जेस भरायचे आहेत तुम्हाला मित्रांनो. पर पर्सन सर्टिफिकेटचे 15 रुपये इथे टोटल आहेत. बघू शकता हे तुम्हाला टोटल 15 रुपये तुम्हाला भरायचे आहेत. ऑनलाईनची क्रिया अवेलेबल आहे. तुम्ही ऑनलाईनच करायचं आहे. सिलेक्ट पेमेंट मोड ऑनलाईन केलेला आहे. सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं मित्रांनो. 15 रुपये चार्जेस भरायचे आहेत. सेव्ह ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर भेटेल. तो तुम्हाला कॉपी करून ठेवायचा मित्रांनो. हा ॲप्लिकेशन नंबर इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कॉपी करून नाही तर बुकवर लिहून ठेवा मित्रांनो. कॉपी केल्यानंतर तुम्हाला प्रोसेसवर क्लिक करायचं मित्रांनो. इथे तुमचं ॲप्लिकेशन नेम, ईमेल ID जे आहे ते तुम्ही टाकलेलं आहे ऑलरेडी. मोबाईल नंबर तुम्हाला टाकलेला आहे. पेमेंट गेटवेवर सिलेक्ट पेमेंट गेटवेवर चॉईस करायचं तुम्हाला. इथे ICICI टेस्ट प्रोसेसवर क्लिक करायचं मित्रांनो. ते केल्यानंतर पेवर ऑप्शन आहे. पेवर तुम्ही क्लिक करा. पेवर क्लिक वेळ डायरेक्ट तुमचं ऑनलाईन पेमेंटवर क्लिक होऊन जाईल. इथे 3 ऑप्शन आहेत मित्रांनो. त्या हिशोबाने तुम्ही पेमेंट करू शकता. ते तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही कार्ड्सनी करू शकता, नेट बँकिंगनी आणि UPIनी. तुम्हाला जे जमेल तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. मला UPI जमेल तर UPIनी करा. UPI हे बेस्ट आहे. त्यानंतर इथे तुम्ही फोन पे नाही तर Paytm तुम्हाला जसं जमेल तसं करा मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्हाला मित्रांनो UPI ॲड्रेस टाकायचा आहे. UPI ॲड्रेस टाकल्यावर नंतर तुम्हाला मित्रांनो इथे सिलेक्ट ते UPI कुठचं पण असेल तुमचं IBI YBI जे पण असेल ते तुम्हाला इथे UPI ॲड्रेस टाकून व्हेरीफाय करायचं आहे मित्रांनो. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचं होऊन जाईल मित्रांनो. मी पुढची प्रोसेस नाही सांगत आहे कारण का मी ऑलरेडी काढलेलं आहे त्यामुळे मला परत नाही काढायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर 15 रुपयाचं पेमेंट करून टाका मित्रांनो. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबरने तुम्ही हे सर्च करत राहा. तुम्हाला जर जे झालेलं असेल तर तुम्हाला ते असेसमेंट सर्टिफिकेट भेटून जाईल मित्रांनो. मित्रांनो ॲप्लिकेशन नंबर जो भेटला आहे तुम्हाला ते कसं सर्च करायचं हे पण दाखवून देतो मी. मित्रांनो बाहेर जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर पूर्ण बाहेर जायचं आहे. तुम्ही जर पेमेंट केलं असेल तर तुमचं असेसमेंट सर्टिफिकेट तुम्हाला मित्रांनो 1-2 हप्त्यांनी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. साइन आउट करायचं आहे. साइन आउट झाल्यानंतर मित्रांनो नवीन पेज परत पॉपअप होईल. त्यामध्ये इथे बघू शकता पावती डाउनलोड म्हणून इकडे ऑप्शन आहे. ह्या निवड ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो. इथे अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर बोलतात त्याला तो तुम्ही कॉपी करून ठेवलाय तो तुम्हाला इथे इम्पॉर्टंट आहे तो ठेवून द्यायचा. त्याच नंबरने तुम्ही तुमचं असेसमेंट सर्टिफिकेट सर्च करू शकता जर ते जनरेट झालं असेल तर. इथे तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. नंबर टाकल्यावर ही डेट अर्जाची तारीख म्हणजे ज्या तारीखला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आहे तो आज आपण करतो आहे त्या डेटला तुम्ही इथे अर्जाची तारीख टाकायची आहे. आणि इथे सबमिटवर पुढे जा क्लिक करून तुम्हाला जर जनरेट झालं असेल तुमचं असेसमेंट सर्टिफिकेट बनवलं असेल तर तुम्हाला ते शो ऑफ होऊन जाईल मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही ते सर्च करू शकता. जर झालं असेल तर तुम्हाला ते भेटून जाईल मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.